नमस्कार मित्रांनो, नांदेडच्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी माणिक डोळे। सततच्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती, महापुराची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नदीकाठच्या म्हणजे गोदावरी नदीकाठील जी वस्ती होती त्यामध्ये पाणी कसं शिरलं होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे YouTube मध्ये। आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत। हे जे ठिकाण आहे हे आहे जुना मोंढ्यामधला हे पूल आहे। पुलाच्या बाजूलाच एक रामघाट आहे। ते रामघाट पूर्ण पाण्यामध्ये डुबून गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तुम्हाला अजून आम्ही दाखवू। आणि हे साइड बघा, हे जे आहे इकडे सचखंड गुरुद्वारा म्हणजे एक बंदा घाट नगीना घाटला जाण्याचा एक मार्ग आहे, ते पूर्ण जलमय झालेला आहे। हे रस्ता ब्लॉक झालेला आहे, लोक तिथून वापस जात आहेत, इकडे लोक इकडे आहेत। तर पाहू शकता तुम्ही। आपण पुढे अजून पाहूया, तिकडे शनी मंदिर सुद्धा आहे। तर पाण्याची काय अवस्था झालेली आहे, म्हणजे कुठपर्यंत पाण्याची पातळी पोहोचलेली आहे आपण पाहूया। तर मित्रांनो पाहू शकता, हे रामघाट आहे। रामघाटामध्ये पाहू शकता बघा, पाणी पूर्ण पाणी म्हणजे रामघाट पूर्ण पाण्याने जलमय झालेला आहे। तर मित्रांनो इथल्या महाराजांकडून आपण जाणून घ्या इथली समस्या काय आहे। महाराज बोले। गोदावरीला जे आहे रविवार पासून हे पाणी येणं चालू झाला आणि येता येता आज 3 दिवसात वरच्या भागात सुद्धा आला। काही घर वगैरे स्लम एरिया आहे, गोदावरीचं काठ आहे, मूळ म्हणजे गोदावरी काठ आहे। आणि जवळपास 2021 ला सुद्धा पाणी आला होता, पण त्याचं स्तर आता वाढून आहे। आणि खूप लोक बिचारे दुर्दैवानं कोणी परिस्थिती, कोणाचे घर पसारा सामान। आता काही मित्रमंडळ, युवा मंडळ आमचे गणेश मित्र, शक्तीपीठ गणेश मंडळवाले, शक्तीपीठवाले लोक जसं लोकांसाठी खिचडी वगैरे आणून वाटप करीत आहे। मी त्या निमित्त इकडे आलो होतो। ऍक्च्युअल म्हणजे मी गोदावरी माता मंदिरचा पुजारी आहे। शक्तीपीठ मित्र मंडळाकडून या महापूरग्रस्त वाईट परिस्थितीमध्ये अन्नदान करण्यात येत आहे। यांच्याकडून एक समाजकार्य होत आहे, यांची आम्ही प्रशंसा करतो। धन्यवाद। तर मित्रांनो आपण जुना मोंढा पुलाखाली आलेलो आहोत। आपण रामघाट पाहिलेला आहे, रामघाटची अवस्था कशी झालेली आहे पाण्यामुळे, पुराच्या पावसामुळे। बघा, हे श्री गोदावरी माता मंदिर तुम्ही पाहू शकता, श्री सालासर हनुमानजी मंदिर, मागे शनी मंदिर सुद्धा आहे। तर हे पाणी पहा, खाली खूप पायऱ्या आहेत, एवढ्या पाण्याची पातळी वाढलेली आहे, इथपर्यंत पाणी आलेलं आहे। पाणी अजून समोर गेलेलं आहे, लहान मुलं पाण्यामध्ये खेळत आहेत, पाहू शकता तुम्ही। पूर्ण जलमय वातावरण झालेलं आहे इथलं। इथे दुकाने वगैरे लागत होते, देवीचं म्हणजे देवांचं जे बी सामान असते देवपूजेचं, ते स्टॉल सुद्धा आता बंद झालेले आहेत, कारण की पुरामुळे सर्वांच्या लोकांचा व्यवसाय सुद्धा बंद झालेला आहे। बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो जुना मोंढा विभागातील अजून एक ठिकाण गाडीपुरा आहे। गाडीपुऱ्यामधील अवस्था पाहू शकता, हे हनुमान मंदिर आहे। हे पाणी पहा तुम्ही, पाण्याची पातळी, नागरिकांच्या वस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे, पाण्याची पातळी कंटिन्युअसली वाढत आहे। सततच्या 2 दिवसाच्या या मुसळधार पावसामुळे हालाकीची परिस्थिती म्हणजे निर्माण झालेली आहे। सध्याला पाऊस तर थांबलेला आहे, चांगली शक्यता आहे की भाई पाऊस जर थांबला तरी पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरण 90% भरलेलं आहे अशी एक खबर आलेली आहे। पण तरी सुद्धा पावसाची पातळी म्हणजे पाऊस जर थांबला वरचा तर हे कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे। सर्वांना हे रस्ता बंद करण्यात आलेला आहे, इथून कोणी जाऊ शकत नाही, तिकडून कोणी येऊ शकत नाही, या पद्धतीची एक गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला मी आतापर्यंत जी पण माहिती दिलेली आहे, रामघाट, गाडीपुरा जे ठिकाण दाखवलेले, तर आपण यांचा टॉप व्ह्यू पाहूया, म्हणजे जुना मोंढ्याच्या पुलावरून पाहूया हे दृश्य कसं दिसत आहे। तुम्ही पाहू शकता, हे मंदिर पहा डुबून गेलेले आहेत, मंदिराच्या आत पाणी घुसलेलं आहे, पूर्ण जलमय वातावरण झालेलं आहे। लोकांच्या वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। गणपती मंदिर आहे, जे संत बाळगीर महाराज मठ जसं म्हणतो गणपती मंदिर आहे, ते पूर्ण पाणी पाहू शकता। त्यांच्या भिंती, मंदिराच्या अर्ध्याच्या वरी भिंती गेलेल्या आहेत आणि खाली खूप मोठ्या पायऱ्या आहेत, खूप लांबपर्यंत, म्हणजे 7, 8, 10 मिनिटं लागतात खाली जायला, म्हणजे इतक्या वरपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे। खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। एक साइड तुम्ही पाहिला ते दुसऱ्या साईडला पाहू शकता, जलमय वातावरण झालेलं एक सुंदर दृश्य दिसत आहे। पाऊस थांबलेला आहे, एक चांगली खबर आहे, पण पाऊस थांबलेला आहे आणि हे पाऊस थांबलेलाच पाहिजे, कारण की पाऊस थांबला तर काही पाण्याची पातळी वाढणार नाही, कमी होईल। जायकवाडी धरणामध्ये बी त्या सततच्या पावसामुळे जे पाणलोट क्षेत्र वाढलेलं आहे धरणांचं, आणि धरणांचं पाणलोट क्षेत्र वाढलेलं आहे,
हे चांगली खबर आहे एका पद्धतीने, पण त्यानुसार जे नदीकाठी वस्ती आहे त्यांना खूप याचा तडाखा बसलेला आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, तर एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे पुराची। तर मित्रांनो, रामघाटाचा टॉप व्ह्यू पाहू शकता तुम्ही, हे बघा हे रामघाट पूर्ण आहे ना पाणीमय, म्हणजे पाणी वरून जात आहे रामघाट पूर्ण। जसं समोरचा एरिया पाहू शकता, वस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि आजूबाजूचा एरिया बघा, बंदा घाट, हे सचखंड गुरुद्वाराचा आसपासचा प्रदेश बघा पूर्ण जलमय झालेला आहे। त्या मंदिराचा कळस पाहू शकता तुम्ही। आणि त्या साईडला पहा कवट्याचा एरिया आहे, जुना कवटा नवा कवटा एरिया। आता या जुन्या कवट्यात एरिया पहा तुम्ही, नदी काठचा जे बी प्रदेश आहे पूर्ण जलमय झालेला आहे। तो इतने नागरिक सांगत आहेत आपल्याला काळजी घेण्यासाठी। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। ये नदी बहुत पानी से भर रही है, बहुत मंदिर मंदिर सभी डूब गए, गरीबों लोगों का बहुत नुकसान हो रहा। नदी के बाजू बच्चों को किसी को आने ना दो, नदी के अंदर पानी बहुत ज्यादा हो रहा, अभी और बढ़ रहा है, आगे जाके नुकसान देखो बहुत। कई एक ब्रिज डूब गया, देखो वहाँ पे लोग यहाँ देखने आ रहे, ये तमाशा नहीं है, बच्चे लोग फोटो खींच रहे, किसी गरीब का जाके देखो कितना नुकसान हो रहा, उनके घर पे खाना नहीं बन रहा, यहाँ कुछ नहीं कर रही सरकार, कुछ नहीं कर रही सरकार। कहाँ बैठी यहाँ पे, हम तो पंजाब से आए, देखो ये सभी देखो कितनी बाढ़ आई ले लोगों को घर पे, वो उधर देखो सभी ब्रिज बंद हो गए, लोग यहीं आके फोटो खींच रहे, लोग मस्ती कर रहे। ये मस्ती का टाइम नहीं, किसी का नुकसान हो सकता, बच्चा लोग गिर गया, पूजा जिनको करनी अपने सेफ्टी में जाके करो, यहाँ बच्चे लोगों किसी को लेकर आने का नहीं है। इतना ही करते हैं। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला अजून कोणते नवीन ठिकाणी अपडेट्स पाहिजे असेल तर ते तुम्ही टाकू शकता। आणि नांदेड चर्चा आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपली स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।